नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी वैभव वेडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी पुत्र या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत फळबाग लागवड योजना. त्याच्यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 2025. तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये शेतकऱ्यासाठी अनुदान, पात्रता आणि काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये. तर अर्ज प्रक्रिया कशी करायची, त्याच्यामध्ये योजना काय आहे. पहिल्या सुरू आपण पाहू योजना ही नेमकी काय आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाराष्ट्र शासनाची कृषी योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना बहुवर्षीय फळझाडे लावण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते. योजना मुख्यत्वे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे, मेन भर काय, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेतीला चालना देणे यावर ही आधारित योजना आहे. आणि हे जे उद्देश काय आहेत बघा, उत्पन्न वाढवणे, फळबाग लागवडीमुळे शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न वाढणार आहे. आणि शाश्वत शेती म्हणजे काय, जे आपण ठिबक सिंचन आणि पर्यावरणपूरक शेती करतो तर त्याचा उल्लेख आहे. पद्धतीचा प्रसार होतो याच्यामधून. आणि सॉरी, याच्यामध्ये पात्र कोण आहे, अल्पभूधारक व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य. याच्यामध्ये बघा, जे अल्पभूधारक शेतकरी आहेत योजनेत, जे लघु शेतकरी आहेत आणि महिला आणि दिव्यांग आहेत शेतकऱ्यांना विशेष लाभ दिला जाणार आहे याच्यामध्ये. ठीक आहे, प्राधान्याला असणार आहे सुरुवातीला. नंतर पात्रता निकष ठरवताना बघा, ह्याच्यामध्ये घटक काय काय आहेत. राज्य म्हणजे काय, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत, कारण योजना ही कोणाची आहे, महाराष्ट्र शासनाची योजना आहे. तर याच्यामध्ये काय करणार आहे, 7/12 उतारा जमिनीचा आपला म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. तर याच्यामध्ये जमिनीच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग जो आहे, कोकण विभागामध्ये किमान किती पाहिजे, 0.10 हेक्टर पाहिजे. किमान किती पाहिजे, 0.10 हेक्टर. आणि इतर भागामध्ये किमान किती, 0.20 हेक्टर म्हणजे अर्धा एकर पाहिजे. बाकीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये किती पाहिजे, जवळपास अर्धा एकर शेती पाहिजे त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये किती पाहिजे, म्हणजे जवळपास 10 गुंठे शेती पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे, कोकण विभागामध्ये अनिवार्य आहे. ठिबक सिंचन करणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर झाडाची जिवंत टक्केवारी. आता त्याच्यामध्ये बघा, जे बागायती शेतकरी आहेत, बागायती शेतकरीमध्ये किती झाडांची जिवंत, म्हणजे समजा 100 झाडं लावले तर किती, 90 झाडं त्यांचे कसे पाहिजे, जिवंत पाहिजे. ही टक्केवारी पाहिजे. म्हणजे अनुदान ज्यावेळेस ते पर्यवेक्षणासाठी येतील त्यावेळेस किती, 90%, म्हणजे 100 झाडांना किती, 90 झाड त्यांचे कसे बागायती शेतीमध्ये जिवंत पाहिजे. आणि जे कोरडवाहू क्षेत्र आहे त्याच्यामध्ये किती, 80% झाडांची जीवन टक्केवारी आहे. आणि याच्यामध्ये अनुदान जे आहे बघा, ते किती 3 टप्प्यामध्ये अनुदान भेटणार आहे. तर पहिल्या वर्षी किती, 50% अनुदान असणार आहे. पहिल्या वर्षी किती, 50% अनुदान असणार आहे. दुसऱ्या वर्षी किती, 30% अनुदान राहील. आणि तिसऱ्या वर्षी 20%, म्हणजे 100% तुम्हाला अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. अनुदान थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता याच्यासाठी आवश्यक काही कागदपत्र काय आहेत बघा. पहिलं तुम्हाला लागणार आहे 7/12 उतारा शेतीचा. त्याच्यानंतर आधार कार्ड लागणार आहे. नंतर बँक पासबुकची झेरॉक्स लागणार आहे. नंतर संमतीपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर ठिबक सिंचन प्रमाणपत्र लागणार आहे, म्हणजे ठिबकचं कनेक्शन घेतलेलं आहे, जोडलेलं आहे, त्याचं एक प्रमाणपत्र लागणार आहे. नंतर पासपोर्ट साईज फोटो राहावे आपल्यापाशी, ते एक लागणार आहे त्याच्यामध्ये. अर्ज प्रक्रिया कुठं करायची, DBT महाराष्ट्र.gov.in या पोर्टलवर लॉग इन करायचं तुम्हाला. आणि याच्यामध्ये कृषी विभाग योजनाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना याला निवडायचं आहे. त्याच्यामध्ये आवश्यक जी माहिती भरायची आहे आणि कागदपत्र जे लागतात, जे आता वरी सांगितले मी कागदपत्र, 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक प्रत, संमतीपत्र, ठिबक सिंचन प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो, हे काय तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याच्यामध्ये माहिती भरून अपलोड करा. आणि नंतर सबमिट नावाचं बटन दाबा आणि ॲक्नॉलेजमेंट घ्या. ती पोचपावती आहे, पोचपावती तुमच्याकडे आली. आणि त्याच्यानंतर विभागीय अधिकारी तपासणी करून काय करतील, अनुदान जे तुमचं आहे ते काय करतील, मंजूर करतील. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.